श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता थर्ड पार्टी सिच्युएशन आणि तुमचे पार्टनर यामध्ये काय आत्ता सिच्युएशन आहे किंवा ते आता कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत हे आपण आता बघणार आहोत. त्यांची आता कोणती स्थिती आहे त्यांच्या लाईफमध्ये, ते आता काय भोगत आहेत किंवा कोणत्या पोझिशनमध्ये ते आता आहेत. आता त्यांचे सिच्युएशन काय आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन नाव घेतलं आणि थर्ड पार्टी थर्डच येस. ओके, चला मी तुमची रीडिंग पहिला तुम्हाला सांगते. सिक्स ऑफ पेंटिकल्स तुमची एनर्जी पहिला मी तुम्हाला सांगते. तुमची एनर्जी आत्ताची जी आहे त्या पास्टमधल्या गोष्टी सोडून तुम्ही तुमच्या आयुष्याला एक नवीन ग्रोथ दिलेली आहे. गेलेल्या काही काळात खूप त्रास सहन केलेला आहे. खूप निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर जी टाकली होती तुमच्या पार्टनरनी, त्यामधून तुम्ही आता बाहेर पडलेला आहात. ते जे काही करत असतील तुमच्यावरती त्याचा तुम्हाला आता काहीच फरक पडत नाही आहे, कारण तुम्ही इतका त्रासून ते सगळं बाजूला सोडलेलं आहे की तुम्हाला आता असं वाटत आहे की ती गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात एक नकारात्मक ऊर्जा झालेली आहे, खीव आलेली आहे, कंटाळा आलेला आहे तुम्हाला त्या गोष्टीचा. आता तुम्ही इतकी स्वतःची ग्रोथ केलेली आहे की तुम्ही स्वतःवर वर्क करताय, स्वतःसाठी जगताय, स्वतःसाठी आयुष्य एक सेलिब्रेशन करताय, स्वतःसाठी सगळ्या गोष्टी एक स्वतःसाठी मॅनिफेस्ट करताय. सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही स्वतःसाठी जगताय किंवा तुमचं पार्टनर कोणीही जे असतील तुमचे पार्टनर थर्ड पार्टी सिच्युएशन सोबत काय करत आहेत हे सुद्धा तुम्हाला काही म्हणजे त्या पूर्ण परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडलेले आहात. तुम्हाला आता काहीच घेणं देणे नाही आहे त्या परिस्थितीशी आणि त्या सिच्युएशनशी तुम्ही डील करणं बंद केले. तुम्ही आता एक शाईन करताय, तुमचं लाईफ एक शाईन करत आहे, एक चांगली ग्रोथ तुमच्या आयुष्यात दिसत आहे. स्वतःसाठी नटणं थटणं सवरणं, स्वतःसाठी टाईम देणं, फिरायला जाणं, मैत्रिणीबरोबर मित्रांबरोबर सेलिब्रेशन करणं, स्वतःला काहीतरी वेगळं काहीतरी सेलिब्रेशन म्हणून एक टाईम देणं आणि स्वतः तुम्ही इतके चमकत आहात. त्यामुळे तुमच्या पार्टनर आणि थर्ड पार्टी सिच्युएशनला खूप त्रास होत आहे, खूप वेदना होत आहेत. त्यांना कळत नाही आहे की हे असं कसं झालं, कारण त्यांना आता विचार पडत आहे की हे व्यक्ती इतकी बदलली कशी काय, ह्या व्यक्तीमध्ये इतका बदल कसा काय झालेला आहे आणि या व्यक्तीला आता आपल्या नात्याबद्दल काहीच फरक पडत नाही आहे, असं सुद्धा मनोमन त्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टी त्यांना त्रास देत असतात. पण ते कुणाला शेअर करत नाहीत. पण त्यांच्या आपापसामध्ये ही चर्चा होत असते की ह्या व्यक्ती इतक्या दिवस आपल्यासोबत इतके वादविवाद होत होते, भांडण तंटा होत होते, पण आता ही व्यक्ती स्वतःमध्ये इतकी रमलेली आहे की तिला आपल्या ह्या नात्याचा आपल्या काही रिलेशनचा ह्या व्यक्तीवर काहीच इफेक्ट होत नाही आहे. आणि तुम्ही इतकी शाईन करत आहात की तुमच्या आयुष्यात एक नवीन पालवी फुटत आहे, नवीन ग्रोथ होत आहे. तुमच्या आयुष्यात एक तुमचं माइंड एकदम फ्रेश असल्यामुळे ना आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टींचा एक छानशी अशी म्हणजे एक लिंक जे असतो, एक मार्ग जो असतो तो तुमचा व्यवस्थित मार्ग बसलेला आहे. तुम्ही त्या सगळ्या गोष्टी सरेंडर केलेल्या आहेत, सोडून दिलेल्या आहेत. आता तुम्हाला फरक पडत नाही आहे की तुमचा पार्टनर काय करत आहे किंवा काय नाही. इथपर्यंत तुमची भूमिका गेलेली आहे, कारण तुम्हाला त्यांनी इतका त्रास दिलेला आहे आयुष्यात. टावर मोमेंट इतकी तुमच्या आयुष्यात येऊन गेलेली आहे की तुम्हाला आत्ता असं वाटत आहे की मला ते नातं नको, मला ती सिच्युएशन नको आहे, मला त्या नात्यात पडायचं नाही आहे, मला त्या नात्यात अडकून राहायचं नाही आहे, मला ते नातं नको आहे. इतकं तुम्ही त्या सगळ्या गोष्टींवर इंटरेस्ट देणं बंद केलेलं आहे.
हे तुमची एनर्जी आहे. आणि तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशन, तुमची थर्ड पार्टी सिच्युएशन आणि तुमचे पार्टनर ह्यामधली एनर्जी आता अशी झालेली आहे की त्यांची रात्रीची झोप उडालेली आहे. रात्रीची झोप उडालेली आहे, द्विधा मनस्थिती आहे, चढ उतार त्यांच्या आयुष्यात सुरू आहे. त्यांना काहीच समजत नाही आहे, इनबॅलन्स झालेला आहे त्यांच्या लाईफमध्ये. दोघात वादविवादसारखा होत आहे, कारण त्यांच्यात असं फील झालेलं आहे की त्यांच्यामध्ये एकमेकांवरती विश्वास नाही. एकमेकांवर त्या पार्टनर आणि थर्ड पार्टी सिच्युएशन या दोघांमध्ये एकमेकांवरती विश्वास नाही आहे. तुमच्या पार्टनर रात्रीची झोप उडालेली आहे. त्यांना कळून चुकलेलं आहे की त्यांनी ही किती मोठी चूक केलेली आहे. तुम्हाला दगा देऊन, तुम्हाला धोका देऊन, तुम्हाला अंधारात ठेवून सगळ्या गोष्टींना तुम्ही त्यांच्यापासून लांब गेलेले आहात. त्यांना आता कळून चुकलेलं आहे की मी हे काय करून बसलेलो आहे, काय वेड मी माझ्या डोक्यात घेतलं, काय म्हणून मी माझ्या जवळच्या व्यक्तीला लांब केलेलं आहे, का मला असा त्रास मी स्वतः ओढून घेतलेला आहे. आणि जी व्यक्ती त्यांची थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तीसुद्धा त्यांना आता मनोमन इतका त्रास देत आहे, इतकी छळत आहे ती व्यक्ती त्यांना, की त्या व्यक्तीपासून त्यांना कोणताच समाधान मिळत नाही आहे, शांती मिळत नाही आहे, सुख मिळत नाही आहे. नुसता पैसा पैसा म्हणजे जे एक संसारात एक स्त्री करत असते तसं त्यांना कोणतं सुख मिळत नाही आहे. जे त्यांच्यासाठी करत होता ते त्यांना आत्ता कळत आहे की मला जे हवं होतं ते आता मला मिळत नाही आहे. जे मला अपेक्षा होती माझ्या पार्टनरकडून जी मला अपेक्षा होती ती थर्ड पार्टी सिच्युएशन मला देऊ शकत नाही आहे. हे कळण्यासाठी त्यांना खूप खूप इतके लांब पडलेले आहेत ते, की त्यांना आत्ता ते कळत आहे की मी खरंच चुकलेलो आहे. पण आता मी काय करू शकतो मी काहीच करू शकत नाही आहे. सगळं संपलेलं आहे. सगळं पूर्ण लांब गेलेलं आहे आता. खूप लांब गेलेलं आहे. सगळी सिच्युएशन आता इतकी लांब गेलेली आहे की हतबल झालेले आहेत ते. त्यांना आता काही समजत नाही आहे. हँग झालेले आहे. त्यांच्या आयुष्यात सगळं डिप्रेशन आहे, टेन्शन आहे. ते कदाचित तुमच्याकडे येण्यासाठी खूप प्रयत्न करून बसलेले आहेत. पण तुम्हाला आता काहीच फरक पडत नाही आहे. तुम्हाला आता असं वाटत आहे की मी भली माझा लाईफ भली मी स्वतःसाठी एन्जॉय करत आहे. माझं लाईफ व्यवस्थित सेटल करून मी माझ्या आयुष्याला एक चांगली ग्रोथ दिलेली आहे. आता मला कोण आलं काय आणि गेलं काय मला फरक पडत नाही. आणि तुमचे पार्टनर दुःखी जरी झाले किंवा त्यांना किती जरी त्रास दिला किंवा त्यांनी तुम्हाला इमोशनल होऊन कोणता कॉल केला किंवा तुमच्यापर्यंत येऊन काही जरी बोलले किंवा इतर कुणाकडून जरी तुमच्यापर्यंत त्यांच्याबद्दल कोणती बातमी आली तर आता तुम्हाला त्याची इतकेसुद्धा तुम्हाला फरक पडत नाही. कणभरसुद्धा तुम्हाला म्हणजे त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाही किंवा माया येत नाही आहे. कारण त्यांनी इतका त्रास तुम्हाला दिलेला आहे की तुम्हाला आता त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे सुद्धा तुम्हाला ते जाणून घेणं गरजेचं वाटत नाही आहे. त्यांनी तुमच्यापर्यंत येण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. खूप जणांकडून प्रयत्न केलेले आहेत. मेसेज थ्रूसुद्धा प्रयत्न केलेले आहेत. कुणाकडून नातेवाईकांच्याकडून सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण त्यांना आता असं वाटत आहे की आपण हतबल झालेलो आहे. आपली व्यक्ती आता आपल्याकडे परत येणार नाही आहे आणि मी आता काय करू शकतो. ज्या थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तिथं मी राहू शकत नाही आहे. त्या व्यक्तीकडून मला सुख नाही आहे. भले त्या व्यक्तीलासुद्धा ते शेअर करू शकत नाही. तिथून निसटायचं कसं, त्या व्यक्तीतून बाहेर कसं पडायचं हे सुद्धा त्यांना आता समजत नाही. पूर्ण त्यांना एक नकारात्मक ऊर्जा जी आहे ते असं बंधनात अडकून जे म्हणतो आपण तसं त्यांचं झालेलं आहे. त्यांनी त्या ग्रोथमधून ते बाहेरच येण्याची त्यांचं काहीच दिसत नाही आहे की त्यातून ते बाहेर येतील. खूप त्यांना वेदना होत आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, प्रत्येक गोष्टी त्यांना त्रास देत आहेत. त्यांना फक्त आत्ता एकच दिसत आहे तुम्ही. त्यांना कळून चुकलेलं आहे की तुमचं प्रेम किती खरं होतं, प्युअर होतं. पण आता त्यांना प्युअर होतं पण आहे, आजसुद्धा आहे. पण त्याचा तुम्हाला काही फरक पडत नाही आहे. आज पण त्यांना आशा आहे, इच्छा आहे, अपेक्षा आहेत की तुम्ही कधी ना कधी तर त्यांच्यापर्यंत परत येशीला किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडी तरी कीव येईल, माया येईल, प्रेम थोडं तरी तुमच्या मनात जागं होईल असं त्यांना अपेक्षा आहेत. पण तुमचं मन इतकं कठोर झालेलं आहे. गेलेल्या काही काळात जे टॉवर मोमेंट तुमच्या आयुष्यात येऊन गेले त्यामुळे तुमच्या आयुष्यात इतकं मन कठोर झालेलं आहे की तुम्हाला आता
त्या व्यक्तीला काही जरी झालं तरी तुम्हाला त्याचा काहीही इफेक्ट होत नाही. तुम्हाला त्या व्यक्तीशी कोणतंच घेणं देणं नाही आहे. त्या व्यक्तीचं भविष्यात काहीही झालं तरी तुमचं मन बदलणार नाही. तुमच्या आयुष्यात एक सेलिब्रेशन जगत आहात. खूप चांगलं आयुष्य तुम्ही जगत आहात आणि ह्यासाठी म्हणजे तुम्ही इतकं बदलला कसं? तुम्ही इतकं बदलला कसं? ही थर्ड पार्टी सिच्युएशन आणि तुमचे पार्टनर हे कुठेतरी बाहेर जाऊन चौकशीसुद्धा देवाच्या ठिकाणी जाऊन कुठेतरी चौकशीसुद्धा करत आहेत. धार्मिक ठिकाणी जाऊन, एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊन ती थर्ड पार्टी सिच्युएशन जी आहे ती आणि तुमचे पार्टनर हे दोघे जाऊन कुठेतरी सतत तुमच्याबद्दल चौकशी करत असतात. तुम्हाला व्यक्तींच्याकडून काही माहिती मिळत नाहीत म्हणून ते त्यांच्या आयुष्यात जे आता टावर मोमेंट झालेला आहे किंवा जे तुम्हाला जे त्रास दिलेला आहे ते त्यांच्या आयुष्यात जो झालेला आहे हा जो त्रास त्यांना झालेला आहे, हा त्रास कशामुळे झाला, का झाला हे त्यांना जरा शंका आहे की तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट काही करत असाल असं त्यांना वाटत असतं. म्हणून हे सगळं भरवणारी ही थर्ड पार्टी त्यांच्या डोक्यात घालून त्यांना भरकटवत असते, त्यांना कुठंतरी घेऊन जात असते. धार्मिक ठिकाणी जास्त एनर्जी दिसत आहे. धार्मिक ठिकाणी हे सतत तुमची चौकशी करण्यासाठी जात असतात. सतत तुमच्या चौकशीवर, तुमच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी, तुमच्यावर तुम्ही काय करता, काय नाही, इतके खुश कसा आहात किंवा ह्यांची एनर्जी आता बिघडते आहे ना, यांच्या कर्माने यांची एनर्जी बिघडत आहे. यांच्या कर्माने यांची रात्रीची झोप उडालेली आहे. पण यांना असं वाटत आहे की त्यांचा अंदाज असा आहे की तुम्ही यांच्यावर काहीतरी केलं असावं म्हणून हे सतत तुमच्याबद्दल बाहेर कुठेतरी देवाच्या ठिकाणी, धार्मिक ठिकाणी जाऊन तुमची चौकशी करत असतात किंवा तुमच्या नावाचं काहीतरी त्यांना प्रूफ किंवा काहीतरी मिळतं आहे का हे बघण्यासाठी ते सतत बाहेर कुठेतरी धार्मिक ठिकाणी जाऊन चौकशी करत असतात. पण ह्यातून ते निष्फळ झालेले आहेत. त्यांना यातून काहीच साध्य होत नाही आहे. त्यांच्या आयुष्यात एक हातबल झालेले आहेत, पूर्णपणे हातबल झालेले आहेत. पण तुमच्या आयुष्यात ना इतकी तुम्ही शाईन करत आहात की परमेश्वर तुमची कुलदेवीनी, स्वामीनी तुमचं गारणं ऐकलेलं आहे. तुमचं दुःख तिच्या पदरात घेतलेलं आहे. मला दम भरत आहे कारण ती एनर्जी, तुमची एनर्जी जी दुःखाची एनर्जी आहे ती मला मनातून बाहेर पडत आहे. तुमच्या वेदना माझ्या मनातून, माझ्या श्वासातून बाहेर पडत आहेत. बोलताना जो माझा शब्द अडकळतो अचानक, त्यामधून तुमचं या वेदना माझ्या बोलण्यातून बाहेर पडत आहेत. कारण तुम्ही खूप भोगलेलं आहे. ते बघून तुम्ही त्रास घेऊन स्वतःला तुम्ही इतके छान शाईन करत आहात. त्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो. ते बाहेर तुमची चौकशी करत असतात. त्यांची परिस्थिती आता खूप वाईट आहे. त्यांना आता सतत असं वाटत आहे की तुम्ही इतकं शाईन कसं काय करत असता? त्यांची जी परिस्थिती झालेली आहे ती तुम्हीच का केली नसेल असं त्यांना शंका आहे. पण हे तुमचं काहीच नाही आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप छान आहात. त्यांचं कर्माचा हिशोब, त्यांच्या कर्माचा फेरा त्यांना परत मिळत आहे. त्यांची थर्ड पार्टी सिच्युएशन आणि तुमचे पार्टनर आत्ता ह्याच सिच्युएशनमध्ये आहेत. त्यांची हीच आत्ताची एनर्जी आहे. अजून थोड्या दिवसांनी आपण एनर्जी चेक त्यांची करूयात. म्हणजे त्यांच्या अजून काही बदल झाले असतील, अजून काही त्रास त्यांना होत असतील किंवा देवाला तुम्ही प्रार्थनाही करू शकता. देवा, जे झालं ते माझ्या नशिबात होतं. इथून म्हणजे त्यांचं इतकं तुम्हाला ना इतका त्रास दिल्यामुळे त्यांना खूप त्रास होणार आहे भविष्यात. पण जेणेकरून देवाला तुम्ही अशी प्रार्थना करा की त्या व्यक्तीला त्रास कमी व्हावा. इतकंच तुम्ही बोलू शकता. कारण त्याच्या कर्माने त्याला इतकं भोगावं लागणार आहे की तो यातून वर येणारच नाही आहे. तुम्हाला त्यांनी नाकारलेलं आहे इतक्या चांगल्या व्यक्तीला. त्यांना स्वतः या गोष्टीचा पश्चाताप होत आहे आणि आयुष्यभर होत राहणार आहे. कारण त्यांचं आयुष्य आता यातून वर येणं शक्यच नाही आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्याबरोबर त्यांचं जमत नाही आहे. पण जमवून घेणं गरजेचं आहे. त्यांच्यात सारखे सतत खटके उडत असतात. त्यांना पावलोपावली आता तुमची आठवण येत असते. पण आता ते शक्य नाही आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याला ग्रोथ केलेली आहे. तुम्ही सेटल झालेला आहात आता. जे झालं ते एक स्वप्न म्हणून विसरून तुम्हीही तुमच्या आयुष्याला खूप छान ग्रोथ दिलेली आहे. तशीच आयुष्यभर ग्रोथ देत राहा. श्री स्वामी समर्थ. रीडिंग आवडली असेल तर नक्की
चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपलोड होऊन जातील. आणि कुणाची काही रीडिंग असेल तर तुम्ही मेसेजही कमेंटही करू शकता. मग जर अशी कमेंट आली तर मग पर्सनल रीडिंगसुद्धा मी घेत राहीन. थँक्यू.